नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वेळेस काय होतं की बरेचसे लोक हे जुन्या सोसायटीमधील फ्लॅट हा रिसेल फ्लॅट विकत घेतात. परंतु असा फ्लॅट विकत घेत असताना बऱ्याच वेळा लोकांचं एक गोष्टीकडे लक्ष जात नाही आणि ते म्हणजे की पूर्वीच्या मालकाने सोसायटीचे सर्व देणी ही दिलेली आहेत का हे तपासून घेणे. म्हणजेच काय की सोसायटीला सभासदाने त्याच्या फ्लॅटचा मेंटेनन्स दिलेला आहे का, किंवा इतर काही जे काही चार्जेस असतात, जे सामायिक चार्जेस असतात, सामायिक वर्गणी असते, ती दिलेली आहे का याची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे. बहुतांश वेळा काय होतं की जेव्हा एखादा व्यक्ती जुन्या सोसायटीमध्ये रिसेल फ्लॅट विकत घेतो त्यावेळी तो कागदपत्र करून घेतो, खरेदी खत करतो, परंतु तो हे लक्ष देत नाही की मी ज्याच्याकडून फ्लॅट घेतलेला आहे त्या मालकाने सोसायटीची सर्व देणी दिलेली आहेत की नाही. बराच वेळा काय होतं की पूर्वीचा मालक सोसायटीचे मेंटेनन्स चार्जेस थकवलेले असतात, इतर चार्जेस थकवलेले असतात. मग यावेळेस प्रश्न उपस्थित होतो की ही सदरची देणी सोसायटीला कोण देणार, आणि ती जर देणी दिली नाही तर केलेला व्यवहार हा कायदेशीर आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सोसायटी सदरच्या फ्लॅटवरील सर्व जी काही देणी असतील ती वसूल करू शकते. त्यासाठी ती कोऑपरेटिव्ह न्यायालयात जाऊ शकते. तसेच ज्यावेळेस अशा प्रकारची देणी राहिलेली असते, थकबाकी राहिलेली असते व त्या फ्लॅटचा व्यवहार होतो, त्यावेळेस सदर फ्लॅटचे कागदपत्र हे कायदेशीररित्या पूर्ण झाले असे म्हणता येत नाही. कारण यावेळी सदरची सोसायटी ही नवीन खरेदीदाराचे नाव त्यांच्या रजिस्टरला नोंद करण्यास नकार देऊ शकते किंवा अडवू शकते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. यामध्ये एक बाब महत्त्वाची आहे की आपण ज्यावेळेस एखादा जुना फ्लॅट रिसेलमध्ये घेतो त्यावेळी पूर्वीच्या मालकाने सदरच्या फ्लॅटवरील सर्व देणी दिलेली आहेत की नाही हे आपण सोसायटीकडून खात्री करणे अतिशय महत्त्वाचे आहे. नाहीतर आपण फ्लॅट घेतल्यानंतर सदरचा फ्लॅट घेऊन मनस्ताप सहन करावा लागू शकतो, हे लक्षात घ्यावं. धन्यवाद.